म्हणजे एक 8वी 9वी 10वीच्या ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा आपण म्हणतो, त्यात होमी भाभा वगैरे सगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, बरोबर, तर ह्या कितपत महत्वाच्या ठरतात जेव्हा आपण जेई नीट साठी पुढे जातो, सीईटी साठी जातो, तर या ज्या काही फाउंडेशन कोर्सेसमध्ये त्या या सगळ्या परीक्षा कव्हर होतात का, आणि त्यांचं कितपत त्याच्याकडे सिरियसनेसनी बघायला पाहिजे पालकांनी? नाही, सिरियसली बघायची गरज नाहीये. पण कसं होतं की जसा मुलगा फाउंडेशनची तयारी करतोय, फाउंडेशनची तयारी करता करता होमी भाभा एक्झाम आहे, युनिफाईड काउन्सिलची NSTSC आहे, एक SY फाउंडेशनची परीक्षा आहे, IMO आणि NSO, मग एक प्री RMO आहे, एक IOQM परीक्षा आहे मॅथ्स ऑलिम्पियाडची, आणि असे अनेक बरेच एक्झाम्स आहेत. अमेरिकन मॅथ्स ऑलिम्पियाड पण आता सुरू झाली आहे. तर अशा बऱ्याच एक्झाम्सची तयारी ऑपअप होऊन जाते या फाउंडेशन कोर्स करता. आणि जेव्हा विद्यार्थी अशा स्पर्धा परीक्षा देतात आणि त्याच्यामध्ये यश मिळो किंवा अपयश मिळो, पण ते पार्टिसिपेट करून त्यांना काहीतरी मार्क मिळतात, तेव्हा या स्पर्धा परीक्षेची त्यांना एक सराव सारखा होतो, तयारी होऊन जाते, एक तयारी होते, एक एक्सपोजर मिळतो, त्यांना एक नवीन गोष्टी शिकायला मिळतात, स्ट्रेसफुल सिच्युएशनला कसं फेस करायचं ह्याचा पण थोडासा त्यांना एक आयडिया येऊन जाते. आणि तसा स्ट्रेस घ्यायची काहीच गरज नाही. 8वी 9वीच्या परीक्षेत एक पार्टिसिपेशन म्हणून त्यांनी परीक्षा जरी दिली तरी त्याचा एक कुठेतरी एक माइंड ओपन होतं. आणि आपण या एवढ्या सगळ्या भारताच्या स्पर्धेत नंतर देणार आहोत परीक्षा, तर ऍटलिस्ट जेवढ्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या देशभरातून परीक्षा जी दिलेली आहे तिथे आपण कुठे आहोत याचा एक अंदाज येतो. अदरवाईज आपण आपल्या शाळेत असतो, शाळेमध्ये आपण चांगलं करत असतो आणि आपल्याला वाटतं की आपण खूप ग्रेट आहोत, पण मग पूर्ण देशभराच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठे आहोत त्याचा कुठेतरी काहीतरी अंदाज कधीतरी यायला पाहिजे. त्यामुळे हे होमी बाबाची परीक्षा ऍटलिस्ट महाराष्ट्राचे विद्यार्थी देतात. मग युनिफाईड काउन्सिल हे बऱ्याच राज्यांची आणि पूर्ण भारतात ऑलमोस्ट एक 8-10 स्टेट्स तरी ती परीक्षा होते. तर अशा वेगळ्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर आपल्याला काहीतरी बेंचमार्किंग आपलं स्वतःचं होतं की आपण साधारणपणे इथे आहोत. त्याप्रमाणे मग 10वी नंतर आपण नेमकं कुठली परीक्षेला टार्गेट करावं, कुठल्या क्षेत्रात जावं ह्याचाही एक चांगलं अंडरस्टँडिंग मुलाचं येतं. आणि फाउंडेशन कोर्स करता करता विद्यार्थ्याला त्या सब्जेक्टची गोडी पण लागते, कारण तिथे आम्हाला कुठलंच प्रेशर नसतं ना, कुठल्या स्पेसिफिक परीक्षा क्रॅक करायची असते वगैरे असं काही नाही. एक व्यवस्थित एक करिक्युलम रचलेलं आहे, त्या अनुषंगाने आपल्याला शिकवायचं असतं. त्यामुळे तो विषय छानपैकी फुलून शिकून छान मुलांना आपण ते शिकू शकतो. त्यांना त्या विषयाबद्दल काही स्टोरीज असतील, काही अनेक्डोट्स असतील, काही एपिसोड्स असतील, किंवा डेली लाईफमध्ये काही तो फिनॉमिना आपल्याला जो दिसत असेल तर त्याच्याशी चांगलं कनेक्शन मुलाचं ते आपण करू शकतो. त्यामुळे नुसतं सिलेबस कम्प्लिशनसाठी तो फाउंडेशन कोर्स आम्ही शिकवत नाही. तो खूप छानपैकी त्या विद्यार्थ्याला तो त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल. मग फिजिक्स असो, मॅथ्स असो, केमिस्ट्री असो, तर त्याच्याने तो शिकू शकतो. कारण 11वी 12वी मध्ये त्याच्यासाठी वेळ मिळत नाही. मुलाची रुची त्या सब्जेक्टमध्ये डेव्हलप करण्यासाठी बिलकुल वेळ मिळत नाही, कारण 110 चॅप्टर्स आहेत या सगळ्या जेई नीट मध्ये वगैरे. तर 11वी 12वी मध्ये एका पाठोपाठ शिकवावं लागतं. पण 8वी 9वी 10वी मध्ये मस्तपैकी शांतपणे त्या प्रत्येक विषयाला, त्या चॅप्टरला आपल्याला वेळ घेऊन शिकवता येतं. मुलांमध्ये इंटरेस्ट त्याच्यामध्ये खरोखर जागृत करता येतो. आणि एकदा इंटरेस्ट जागृत झाला मुलाचा तर मग द चाइल्ड फायर्स अप, आणि मग तो खूप पुढे स्वतःहूनच अभ्यास करून पुढे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.